आज उमरजला धाकटी पंढरीच्या पाया पडायला आलतो. इथं एवढा मोठा सीन बघायला भेटला ना. हे असं कुठून बघू राहिला, थांबा थांबा सांगतो. तर काय चल गावकरी मित्रांनो, मी तर राहतो माझ्या गावात. आपल्या संभाजीराजेचा बलिदान मास दिन 7वा. झुकल्या वेदना झुकले मुघल, छावा झुकला नाही. प्राण सोडले धर्मासाठी, धर्म सोडला. आता तुम्हाला तर माहितच आहे, आपण आलतो आपल्या उमरज मध्ये, म्हणजे धाकटी पंढरी पण म्हणतात. आज मेन म्हणजे आज कळसाचा कार्यक्रम पण होता. त्याच्यामुळे जिकडे बघन तिकडे पब्लिकच पब्लिक, बघायचं काही कामच नाही बघा. असे काही कार्यक्रम बघण्यासाठी पण नशीबच पाहिजे बरं का. आणि फटाफट सांगा बरं, इथं कोण कोण दर्शनासाठी आले? इकडे भाविक भक्तांसाठी पाणी पिण्यासाठी एकच नंबर सोय पण केली. कोणाच्या क्रशसाठी हे टीडी पाहिजे असले तर सांगा. ज्याला क्रश नाही त्यानं हे घेऊन जा, खेळायला पण कामाला येईल. आता मात्र कळस बसवण्यासाठी सुरुवात झाली. कळस तर पुरा सोन्याचा बनवला होता. आणि तुम्हाला हे असं काही बघून वाटतं की नाही, त्यात आपली काही भावांसोबत भेट पण झाली आणि आपलं काही हातभार राहावा म्हणून स्वयंसेवक पण झालते. सत्संग ऐकायला एवढं मस्त वाटत होतं ना. एक थे टोपी पहनी हुई थी, मैंने भी पहनी हुई है. ये तो मराठा की टोपी है ये तो. आणि महादेवाची पिंड तर एवढी मोठी बनवली होती ना, हैरून दर्शन घेऊन टाकलं. इकडे सोन्याचा कळस पण बसला. आज काय आपलं काय पंढरीचं दर्शन पण झालं नाही. एवढा क्रेज होता ना, त्याच्यामुळे एखाद्या दिवशी तुम्हाला इथला पुरा सीन दाखवून देतो. वरून पण असं ऊन लागत होतं ना, त्याच्यामुळे एक दुधाची कुल्फी घेऊन टाकली. आजच्या ह्याला काही जास्त काय नव्हतं, एवढंच होतं. तर चला, राधे राधे.